नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, तुम्हाला वाटेल कोकणात शिमगोत्सव संपलाय वगैरे, तसं काही नाहीये. कोकणात अक्षरशः महिनाभर शिमगोत्सव सुरू असतो आणि आज आपण आलोय नांदगाव मधल्या शिमगोत्सव मध्ये. खरं तर इथे गुरववाडी म्हणून आहे आणि या गुरववाडीमध्ये सानेवरती आज पालखी आली आणि तिथून मग इथल्या ग्रामस्थांच्या घरी पालखी आली. इथे खरं तर शिमगोत्सव मध्ये पालखी नाचवणं आणि इथला शिमगा सेलिब्रेट करण्याची एक वेगळी पद्धत आहे. तर तुम्हाला या मंडळाचे काही सदस्य आहेत, त्यांची ओळख करून देतो. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि तुमच्या वाडीमध्ये खरं तर आज पालखी आली आणि आजचा दिवस कशा पद्धतीने तुम्ही साजरा करता ते सांगा. नक्कीच. माझं नाव विजय भुवड. आम्ही हा पालखी सोहळा, आज जरी हा सोहळा एक दिवसाचा जरी आपल्यासाठी असेल तरी आम्ही या एका दिवसासाठी जवळजवळ 3 महिन्यापासून आम्ही प्रयत्न करतो आणि त्याची तयारी करतो. अच्छा. आणि हा कार्यक्रम करण्यासाठी अगदी आम्ही मुंबईमध्ये सगळेजण एकत्र बसतो. त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. ज्या आपण आता ह्या देखाव्यामध्ये ज्या काही आपण सजावटी पाहणार आहोत त्यातल्या बहुतांश सजावटी आपण सगळ्या मुलांनी आम्ही स्वतः बनवलेल्या आहेत. अरे वा. आणि स्वतःच्या कलाकुसरींना आम्ही वाव देण्याचं काम, त्याचबरोबर नवीन काही ज्या गोष्टी आहेत की पौराणिक कथा ज्या आपल्या इतर लोकांना माहिती नाहीयेत त्या कथा आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्याच्यातून आपण जनजागृती करण्याचं काम, अशा पद्धतीने आपण हा सोहळा पार पाडतो. नक्कीच मनोरंजनातून समाज प्रबोधनही झालं पाहिजे, त्याचं तुम्ही मानस ठेवलं. चला मंडळी, मी देखील एक्साइटेड आहे की कशा पद्धतीने हे देखावे दाखवले जातील. आणि खरं तर आता वाडीमध्ये पालखी आहे, तर पालखीकडे कुठेतरी आता कार्यक्रम होणार आहे. गुरुवांच्या घरी कदाचित जाग पाळली जाईल, तो देखील कार्यक्रम पाहूया. आणि त्याचबरोबर इथे जे काही देखावे दाखवले जाणार आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ पुढे बघा. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. सोमेश्वराच्या नावानं जायच्या नावानं जागमाताच्या नावानं मानगावर मानगा डोल रे डोल आमची पालखी शिमग्यात गेले. मंडळी, पाटी ढोलांचे आवाज येत असतील. पालखी आता प्रस्थान करते थोड्याच वेळात या ठिकाणी आणि इथले या गावचे नागरिक आपल्यासोबत आहेत. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव शेखर विकाजी मेणे. मी या वाडीचा प्राथमिक नागरिक आहे. आणि काय तयारी आहे आता? थोड्या वेळात काही पालखी इथे नाचवण्यात येईल, वेगवेगळे देखावे दाखवण्यात येईल, पण तुमच्या मंडळाची किंवा तुमच्या कार्यकर्त्यांची काय तयारी? आमची तयारी सांगायचं म्हटलं तर आम्ही जी तयारीची प्रिपरेशन असते ते आम्ही मागील 3 महिन्यासाठी आम्ही काम करत असतो. 3 महिन्यापासून जे आमची टीम आहे मागील 3 वर्षापासून काम करत असते, 3 महिन्यापासून. आणि जे जे देखावे असतात ते ऐतिहासिक असतात, पौराणिक देखावे असतात, जेणेकरून काही संदेश जो लोकांपर्यंत संदेश पोहोचला पाहिजे, तो लोक त्यातून काही शिकवण मिळाली पाहिजे. आणि जे आम्ही ते देखावे दाखवत असतो ते अतिशय व्हायरल होतात. मागील वर्षी जो महाकालीचा देखावा दाखवला, मागील प्रिव्हियस लास्ट इयरचा, तो झारखंड मध्ये प्रसिद्ध झाला होता. झारखंडचे जे प्रोफेशनल लोक आहेत त्यांनी सुद्धा आपल्या देखाव्याला अप्रिशिएट केलं होतं. महाकालीचा देखावा तुम्ही युट्यूबला पाहू शकता. म्हणजे थेट कोकणातल्या या शिमगोत्सव मधला देखावा थेट झारखंड वरून त्यांना अप्रिशिएट केलं जातं. खरंच या ठिकाणी जे काही देखावे दाखवण्यात येणार आहेत ना, ते पाहण्यासाठी मी खरंच एक्साइटेड आहे आणि तुम्ही देखील एक्साइटेड असाल तर व्हिडिओ पुढे बघा. धन्यवाद साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. मंडळी, आता आहे ना पालखी या वाडीमध्ये प्रत्येक घराघरांमध्ये जाते. कसं झालंय, आत्ता आपण एका घरी आलो, तिथे या काकू ज्या आहेत त्या पालखी कधी घरी येते ती अक्षरशः वाट बघतायत आणि बाजूच्या घरांमध्ये अजून पालखी फिरते. सो तुमचं नाव काय काकू? माझं हा. मी इथली माई रोशनी या घरातली. अच्छा, माहेरोशी नाथ. हा. नाव कसं तुमचं? माझं सुनीता आत्माम घाव. अच्छा, तर तुम्ही वाट बघताय पालखी कधी येईल म्हणून. अच्छा, आणि आता काय काय तयारी केली आहे? रांगोळी वगैरे काढली मस्तपैकी. आता इकडे बघा, इकडे दाखवा जरा. मस्तपैकी फुलांची रांगोळी वगैरे काढली आहे आणि तयारी जोरदार आहे.
वाडीतील सर्वच घरांमध्ये पालखी फिरून आता आहे ना शेवटच्या घरामध्ये येणार आहे आणि इथे आहे ना गुरव फॅमिली जे आहे त्यांच्या घरी देव चाकेला येणार आहे. आता इथे पण या गावची किंवा या वाडीची काही परंपरा पद्धत आहे ती देखील बघूया. इथे काही ग्रामस्थ मंडळी आहेत, गावचे मानकरी आहेत. आम्ही गावचे 9 मानकरी, आम्ही शेजार 1 नंबर मानकरी. बरोबर. आता इथे चाक निघेल ना? बरोबर. चाक निघाल्याच्या नंतर इकडे बाकीचा उर्वरित कार्यक्रम. बरोबर. अगदी प्रथेनुसार परंपरेनुसार बरोबर. साथ निघणार यावर. सायली मलेकर 200 रुपये, तुषार अनिल ठाकूर. मंडळी आता आहे ना थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होणार आहे. आत्ताच देवाची चाक वगैरे निघाली आणि आपण आहे ना या गावचे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून त्यांची थोडीशी ओळख जाणून घेऊया आणि त्याचबरोबर आता पुढे होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल विचारूया. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमची ओळख सांगा. मी या गुरुवाडीची रहिवासी असून गावातील विद्यमान तंटमुक्ती अध्यक्ष आहे. आम्ही गेले कित्येक वर्ष महाशिवरात्रीपासून जो शिमगोत्सव चालू होतो तो आम्ही शांततेत पार पाडतो. तसेच गावात घरोघरी पालखी फिरते. तरी पण त्यांचा कुठे न तंटा होता गावात आम्ही चांगले उत्साहाने सण साजरे करतो. तसेच गुरुवाडीत आल्यानंतर गुरुवाडीला आमच्या चांगले मानकरी लाभलेले आहेत, गुरव लाभलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्व घरोघरी सकाळी 8 वाजता आगमन पालखीचं होतं, नैवेद्य होतात वगैरे. नंतर सगळ्यांच्या घरोघर पालखी आनंदात फिरते. आणि आता चाकेचा कार्यक्रम झाला. देखावा जो आम्ही साजरी करतो ते परंपरा जवळजवळ 15 वर्षे सर्व मुंबईकर मंडळ येऊन सर्व शांततेत पार पाडतात. असा आमचा कार्यक्रम पार पडतो. म्हटलं तरी विसरता येत नाही. यात नागुरी शंकरनाबाद, यात नागुरी शंकरनाबाद म्हणून देणगीदार आहो तुम्हाला आमच्या नांदगाव गुरवाडीतर्फे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी सर्वांना सुखा समाधान ऐश्वर्य ठेव. सर्वांच्या ज्या काही मंगल कामना आहेत त्या सर्व मंगल कामना तू पूर्ण कर. आणि अशाच पद्धतीने जीवनाच्या वाटेवर अनेक मित्र भेटतील तुम्हाला. जीवनाच्या वाटेवर अनेक मित्र भेटतील तुम्हाला. परंतु हृदयाच्या एका बाजूस जागा मात्र आपल्या ग्रामदेवतेची असू द्या, आपल्या ग्रामदेवतेची असू द्या. बोला ग्रामदेवते मातेचा. नाचवत आहे. मी प्रथमतः एक 15 मिनिटं तमाम भक्तगणांना विनंती करेन की नांदगाव गुरवाडीचे आपले जे पुन्हा एकदा मी आमच्या नांदगाव गुरवाडीच्या वतीनं प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो.
आमचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. ग्रामदैवत श्री सोमेश्वर आणि माता पार्वतीला वंदन करून श्री सोमेश्वर नांदगाव गुरववाडी पालखी सोहळा 2026 सादर करत आहे. त्यातील एक पुत्र मागे राहिला, एकटा, भुकेला, तहानलेला आणि मृत्यूजवळ आलेला. वासुदेवाय नमः. कोणाची एवढी हिंमत झाली आहे, माझ्या आदेशाचं उल्लंघन करत आहे. कोण आहे तो मुलगा, माझा स्वतःचा पुत्र. तू अजूनही त्या विष्णू नावाच्या शत्रूचे नामस्मरण का करत आहे? कोण? पिताश्री, तो विष्णू नव्हे, तो परमेश्वर आहे. तोच या जगाचा आधार आहे. मी त्याचे नामस्मरण सोडणार नाही. मी या जगाचा एकमेव स्वामी आहे. कारण ब्रह्मदेवांकडून मी वरदान प्राप्त केले आहे. देव किंवा मानव, दिवसा किंवा रात्री, जमिनीवर किंवा आकाशात, कोणत्या शस्त्राने किंवा अस्त्राने मला कोणी मारू शकत नाही. मी अमर आहे. पिताश्री, तुमचा अहंकार मोठा आहे, पण परमेश्वराची शक्ती त्याहून अधिक आहे. तो तर सर्वत्र आहे. सर्वत्र सर्वत्र ठीक आहे. तो जर या स्तंभात असेल तर त्याला बाहेर येऊन सांग. बोल. हो पिताश्री, तो इथेही आहे, तो तिथेही आहे. तो तर सर्व चराचरात भरलेला आहे. ठीक आहे मग. तो जर या स्तंभात असेल तर त्याला बाहेर येऊन मला भेटायला सांग. देवही नाही आणि माणूसही नाही. आहेस तरी कोण? मी आहे तुझ्या अहंकाराचा हट्ट. तू ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलेस, पंडितातली
आणि निरपराध लोकांना त्रास दिलास. तू वरदान मिळाले की तुला देव किंवा मानव करून मला नाही. बघ माझ्याकडे बघ, मी देवही नाही आणि मानवही नाही. माझ्यासाठी इथे आलास. माझ्या पित्याला मुक्ती मिळाली. माझा आनंद तुझ्या चरणी आहे. माझ्या प्रिय भक्ता प्रल्हाद, तुझे निष्पाप प्रेम आणि तुझा दृढ विश्वास यामुळे मी तुला आशीर्वाद देतो की तू सदा सुखी राहशील आणि तू तुझ्या भक्तीने या जगाला सत्याचा मार्ग दाखवला आहे. ओम भगवते वासुदेवाय नमः. ओम भगवते वासुदेवाय नमः. ओम भगवते वासुदेवाय नमः. कशाला आलात महाराज? कशाला आलात? देवाच्या पालखीच्या पाया पडायला आलात काय महाराज? हो म्हणतात बघा, हो म्हणतात बघा. कोणाचा रे नंदी तू? कोणाचा नंदी तू? वाचायचा नंदी काय रे तू? नाही म्हणतोय, नाही म्हणतोय, काय कराल? कालकायचा नंदी काय रे तू? नाही म्हणतोय, नाही म्हणतोय. कोणाचा रे नंदी मग तू? हा तर नंदी शिव सोमेश्वर भगवानचा नंदी. हो म्हणतो बघा, हो म्हणतो बघा. बाप सगळ्यांनी टाळ्या वाजवा, खूप लांबून आले बघा. हा इतका नंदी नाही, कैलास पर्वतावर शिवभगवानाच्या आज्ञातून आला बघा हा नंदी. कशाला आला नंदी? देवाच्या पालखीच्या पाया पडायला आला. त्याचबरोबर सगळ्यांना आपल्याला आशीर्वाद द्यायला आला बघा नंदी. नंदी महाराज आले. नंदी महाराज काय खाणार? भात खाणार? भात खाणार नाही म्हणतात, काय कराल? नंदी महाराज, तुम्ही ज्यासाठी आलात, लोकांच्या कल्याणासाठी आलात, त्या कल्याणासाठी आलेला आपण जे काही ठरवलंय ते सर्व कराल. आम्हाला खात्री आहे, लोकांचा विश्वास आहे. लोक त्यासाठी जमलेत बघा. तुमच्या कला बघायला जमलेत. दाखवणार का कला? हो म्हणतोय बघा, हो म्हणतोय बघा. काय कराल? नंदी हा हुशार आहे बघा. कोणाचा पोरगा रूपवान झाला, पोरगा शिक्षण घेतलं, पोराने चांगला पगाराची नोकरी मिळवली, पण कोणाला पोराला माझ्या द्रुपवानाची पोरगी मिळत नाही. काय करावं महाराज? सांगा बरं, काय करावं? यावंच लागतंय नंदी महाराजांच्या पायाशी, यावंच लागतंय. का होणार बघा? नंदी महाराजांना काय कोणाला द्यायचं असतील, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर नक्की या महाराज. मायबाप आपल्या सगळ्यांसाठी हा नंदी महाराज आलेत, आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आलेत बघा. नंदी महाराजांचा आशीर्वाद घ्याल. कुठचं काम कसलं काम तुमचं आणणार नाही बघा. महाराज नंदी महाराज आले, नंदी महाराज आले बघा.
आज आपण चिपळूण तालुक्यातील नांदगाव या गावी आलो होतो आणि इथलं प्रत्येक घरामध्ये, खरं तर गुरवाडीमध्ये प्रत्येक घरामध्ये पालखी आगमन होतं आणि त्याचबरोबर आज रात्री जो काही पालखी सोहळा तुम्ही पाहिलात, जबरदस्त. कोकणात शिमगोत्सव दरम्यान असे पालखी सोहळे वेगवेगळ्या गावाचे पाहायला मिळतात. गाव तशी परंपरा हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं. सो आज आपण नांदगाव या ठिकाणी येऊन गुरववाडीमध्ये कशा पद्धतीने पालखी सोहळा पार पडतो हे पाहिलं. जबरदस्त वेगवेगळे देखावे दाखवले गेले, एक पौराणिक आणि काही ऐतिहासिक देखील पाहायला मिळाले. सो इकडची लोक दरवर्षी असे देखावे दाखवतात. आपल्यासोबत या वाडीचे गावकर आहेत आणि ग्रामस्थ मंडळी आहेत. आपल्याला ज्या भावाने इकडे बोलवलं तो भाऊ आहे. भाऊ, तुझं नाव सांग. सचिन घडची. आणि गावकर चंद्रकांत साहेब. चंद्रकांत साळवी साहेब आहेत या वाडीचे गावकर. सो सगळ्यांना, तुम्हाला ग्रामस्थांना आभार. तुम्ही असे चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवता आणि खूप छान आणि सुंदर. सो मंडळी, तुम्हाला हा पालखी सोहळा कसा वाटला आणि तुमच्या गावामध्ये पालखी सोहळा कसा पार पडतो आवर्जून कमेंट करून सांगा. चला मंडळी, हा तुर्तास व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलं तसा. चला.